राज्यामध्ये लालपरीचा प्रवास देखील महागणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे। एसटी तिकिटामध्ये 14% भाडेवाढीचा प्रस्ताव हा नव्या सरकारच्या स्थापनेनंतर या संदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। एसटीचा वाढता तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाकडून भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। याआधी 27 नोव्हेंबर 2021 साली 12.36% भाडेवाढ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 14% भाडेवाढ अपेक्षित आहे। लालपरीचा प्रवास आता महागणार आहे। सर्वसामान्य नागरिक जे एसटीने प्रवास करत आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे। हा प्रवास किती महागणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत श्रीरंग बर्गे आहेत। बर्गेजी, काय सांगाल की हा जो प्रवास महागणार आहे तो किती टक्क्याने महागणार आहे आणि ही भाडेवाढ करण्याची नेमकी गरज काय? खरं तर एसटी महामंडळ आता आर्थिकदृष्ट्या खिळखिळीत झालेलं आहे। हे चालवणं मुश्किल झालेलं आहे, कारण सरकार एकीकडं वेगवेगळ्या सवलती जाहीर करतं, सवलतींचे पैसे देत नाही आहे, गाड्यांसाठी पैसे देत नाही आहे आणि त्याच्यामुळं गाड्या आलेल्या नाही आहेत। दुसरं ज्या ईव्हीच्या ज्या गाड्या आहेत इलेक्ट्रिक बस, त्याच्यामध्ये प्रति किलोमीटर 25 रुपये एक्स्ट्रा लॉस होतोय तर सध्या। वारंवार हे प्रस्ताव पाठवले जातात, मात्र सरकार याकडे प्रशासन कानाडोळा करत असलेलं पाहायला मिळते। आता जो प्रस्ताव पाठवलाय त्यावर गांभीर्याने सरकार विचार करेल का? नाही, सरकारची दुटप्पी भूमिका आहे। सरकारला कसं आहे, एकीकडे त्यांना सवंग लोकप्रियता मिळवायची आहे, त्यांना वेगवेगळ्या योजना जाहीर करायच्या आहेत। उदाहरणार्थ आता महिलांना अर्ध तिकीट आहे किंवा अमृत महोत्सवी नागरिकांना फुल म्हणजे मोफत प्रवास दिला जातो आहे, पण ते पैसे सरकारने दिले पाहिजेत ना एसटीला। त्याचे ॲक्च्युली 350 ते 400 कोटी सवलत मूल्य होते दर महिन्याला, पण सरकार कधी त्या सवलत मूल्याची रक्कम देत नाही आहे आणि एस टीचं उत्पन्न कमी झाल्यामुळं आता एस टी महामंडळ पूर्णतः आर्थिक अडचणीत आलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलेलं आहे, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे एसटी महामंडळ हे अडचणीत येत चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा फटका या एसटी महामंडळाला बसू शकतो आणि जर एसटी वाचवायची असेल तर सर्वसामान्य जनआंदोलन झालं पाहिजे, असं देखील श्रीरंग बर्गे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।